ये रेडियो मन भावन है, बाबा का जलगांव का रेडियो स्टेशन, रेडियो मन भावन गवर्नमेंट की तरफ से सम्मान पत्र। श्रोत्यो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM। श्रोत्यो, खरं तर प्रत्येक गोष्टी शोधण्यासाठी माणूस वर्षानुवर्ष काळोन काळ चालत आला आहे, पण सुख असेल, दुःख असेल, दुःखातनं उत्तरायित्व कसं स्वीकारायचं यासाठी प्रत्येक मनुष्य शोधत असतो। आणि असा शोध घेत असताना प्रजापिता ब्रह्मकुमारी इथून एक साधक भाई आपल्यासोबत जुळलेले आहेत, प्रल्हाद भाई, आपलं खूप स्वागत आहे आमच्या रेडिओ मन भावनच्या स्टुडिओमध्ये। प्रल्हाद भाई, प्रजापिता ब्रह्मकुमारी याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना आम्हाला। प्रजापिता म्हणजे प्रजा म्हणजे ऑल ऑफ द पीपल्स, प्रजा, पिता म्हणे वडील, प्रजांचा वडील, प्रजापिता ब्रह्म आहे, आम्हा सर्वांचा वडील ब्रह्म आहे। म्हणजे आपण ब्रह्माची संतान आहोत ना, म्हणजे प्रजापिता आपला एक पिता आहे आणि एक आहे परमपिता। परमपिता म्हणजे शिव, तो शिव हा परमपिता, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ पिता आहे, त्याची पण आपण एक मुले आहोत। आणि प्रजापिता हा आपला दुसरा बाप आहे, म्हणजे प्रजाचं पालन करणारा। आम्हा सर्व प्रजा जे आहेत, आम्ही ऑल ऑफ द पीपल्स इन द वर्ल्ड, सगळ्यांचा जो पालक आहे तो प्रजापिता। आणि आपला एक शारीरिक पिता आहे, दैहिक पिता, ज्यापासून आपल्याला वारसा मिळतो, जमीन जायदाद, सगळं काही, शरीर वगैरे हे सगळं काही। तसं आपल्या सर्वांचे तीन पिता आहेत, म्हणजे तीन बाप आहेत। एक पारलौकिक परमपिता परमात्मा शिव बाबा, ज्याला आपण 12 ज्योतिर्लिंगाच्या माध्यमातून सुद्धा पूजा करीत असतो, परमपिता शिव परमात्मा। आणि प्रजापिता ब्रह्मा हा दुसरा वडील आहे। पारलौकिक, अलौकिक आणि शारीरिक म्हणजे लौकिक। अच्छा, म्हणजे आपले असे तीन बाप आहेत, तीन पिता आहेत, तीन त्रिमूर्ती म्हणजे आपले वडील आहेत। ओके, मग मला सांगा ना प्रल्हाद भाई, मग तुमची ओळख कशी झाली? माझी ओळख म्हणजे काय, मी एक भक्ती मार्गातला मुलगा आहे, म्हणजे माणूस आहे। माझे जे आज्जे होते ना, आईचे वडील, ते म्हणजे हरिनाम जपायचे आणि हरिपाठ म्हणायचे। मी पण रोज म्हणायचो, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती चारी साधली, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी। आम्ही पहिल्यांदा आमच्या मारुती पाकर सांगवे त्यांचं नाव आहे, आईचे वडील, 100 एकर त्यांचं शेत आणि शेतामध्ये मंदिर आहे विठ्ठलाचं, निलंग्यामध्ये। आणि तिथं आम्ही रोज हरिपाठ, म्हणजे पहिलं मला येत नव्हतं, म्हणजे तेव्हा मी पहिलं पुस्तक घेऊन म्हणायचो, मग नंतर हळूहळू मला ते सगळं पाठ झालं, पुस्तक घ्यायची गरज नाही। मग रोज विहिरीवरती आंघोळ करून आणि आपलं विहिरीवरून म्हणजे ओल्या पडद्याने म्हणतात आपल्याकडे, ओल्या वस्त्राने पाणी घेऊन येऊन ते मंदिर वगैरे धुणे, हरिपाठ म्हणणे, पूजापाठ करणे, ही मी सगळं काही करत होतो। शिवाची पूजा, म्हणजे माझा जन्म म्हणजे एक शिव समर्पित आहे। आमचं गाव पहिले लहान होतं, निलंगा तालुका नव्हता, त्यावेळे माझा जन्म जेव्हा झाला तेव्हा मी काहीच खात नव्हतो, म्हणजे मरणार होतो असं म्हणतात। आमच्या नानांची आई म्हणजे सावता माता, सावतामाळी संत नाही का, त्यांच्या नावावर त्यांचं नाव होतं। आणि आमच्या वडिलाची आई सोना माता, यांनी दोघांनी मिळून शिवलिंगावरती मला समर्पित केलं। म्हणजे पहिलं असंच होतं ना, म्हणजे हा मुलगा वाचला पाहिजे, आम्ही या मुलाच्या नावाने अभिषेक करतो शिवाचं दरवर्षी आणि सत्यनारायणाची पूजा करतो। तर अशा प्रकारे माझा शारीरिक म्हणजे जन्म झाला आणि त्यावेळेपासून मी ठीक झालो। आणि मी म्हणजे हे भक्ती मार्गामध्ये आमच्या आईच्या वडिलांसोबत रोज हरिपाठ, आईसोबत रोज हरिपाठ, भक्ती पूजा, आणि आपलं ते वैष्णव गंध म्हणजे असं लावायचं, दोन लकीर मध्ये अष्टगंध आणि बुका लावून आपण शाळेला जायचं। शाळेमध्ये मास्टर पोरं सगळे चिडवायचे, म्हणे आले म्हणे संत आले या। अशा प्रकारे म्हणजे
माझं हे असं जीवन होतं. अच्छा. पण माझ्या जीवनामध्ये एक शोध होता की आपण जे काय आपण म्हणतो, जे काय आपण पूजा करतो, यामधनं आपल्याला परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे वा, अशी माझी एक खोज होती. आणि त्या खोजमध्ये आम्ही सगळे गल्ली, म्हणजे आमची मोठी गल्ली आहे, म्हणजे अर्धा गावच म्हणजे आमची सोयरी गल्ली आहे. सगळं मंदिर वगैरे आमचंच आहे, शिवाचं, विठ्ठलाचं, सगळंच. म्हणजे आमचे जे आजी आहेत तेच जत्रा वगैरे भरवायचे हरिनामाची, ते सगळं करायचे आणि त्यांच्यासोबत मी राहायचो. तर असंच एक वेळ आम्ही मित्रमंडळ व्यायाम करायला चाललो होतो आमच्या त्या कॉलेजच्या मैदानातून. मी एकटा चाललो होतो आणि ते गावातनं गेले आणि मी तिकडे गीत ऐकलं. म्हणजे आता ते गीत मला आठवत नाही म्हणा, पण ते गीत ऐकलो आणि मी पुढचंच ते वाक्य म्हणायला लागलो. म्हणजे मी आपल्या आतमध्ये मी आश्चर्य करीत होतो, अरे मी पण ही कधीच गीत ऐकलं नाही, पण हे म्हणाय कसा लागलो मी, हे मी आपल्यामध्येच मी त्या ठिकाणी आश्चर्य करीत होतो आणि हसत होतो आणि मी पुढं म्हणत जात होतो. तर आम्ही व्यायाम सगळे केले मुलं आम्ही आणि जात होतो टाउन हॉलच्या पुढून. तर तिथं म्हणजे कार्यक्रम होता, मुख्यमंत्री होते आपले, मुख्यमंत्री त्यावेळेस आमदार होते, नंतर मुख्यमंत्री झाले. काही तेवढं लक्ष नाही माझ्या, पण 90चा काळ आहे तो, 1990. टाउन हॉल फुल होता आणि त्या ठिकाणी आमच्या क्षेत्रातल्या नागरत्ना बहिणजी म्हणून सांगत होत्या राजयोग म्हणजे काय वा. तर आम्ही बाहेर लहानच होतो, मी 15 वर्षाचा मुलगा होतो मी, आणि आम्ही आपलं त्या लॉनवरती बसलो आणि नागरत्ना बहिणजी त्या माईकवरती बाहेर साऊंड बॉक्सवरती येत होतं, मी एक आत्मा आहे. आणि असे आम्ही योगा मुद्रेमध्ये बसून आम्ही सगळी मुलं गल्लीतली, मी एक आत्मा आहे, मी शांत स्वरूप आत्मा आहे, शांती माझा स्वधर्म आहे, शांती सागर परमपिता माझा पिता आहे. हे सगळं कॉमेंट्री आम्ही रिपीट केली आणि परत घरला गेलो. खरं का. मग नंतर दुसऱ्या दिवशी येत होतो तेव्हा तिथं प्रदर्शनी सांगत होते आणि त्यांनी आम्हाला आत बोलवलं. मग ते मला सांगत होते भाई की असं या ठिकाणी आत्म्याचा परिचय, परमात्म्याचा, कल्पवृक्षाचा असं सांगत होते ते. मग मी त्यांनाच सांगायला लागलो, म्हणे हे असं आहे का म्हणून मी त्याला सांगायला लागलो मी. मग ते म्हणे तुम्हाला कसं काय माहीत? म्हणे मला माहीत नाही, मला माहीत आहे. कसं माहीत आहे मला माहीत नाही, पण मला हे सगळं माहीत आहे. मग त्याने मला त्या महानंदा दीदी म्हणून होत्या त्यांच्याकडं नेलं, बोले इसको सब मालूम आहे बोले. तर मला सगळं माहिती आहे म्हणलं. मग तो आप आ जाओ बोले यहाँ पर रोज मुरली सुनने के लिए. तर त्यांनी मला त्या ठिकाणी बोलवलं मुरली ऐकायला. मग ती मी लगेच 8 दिवसांमध्येच सगळं ज्ञान ऐकायला पण लागलो आणि सांगायला पण लागलो, बाबांची मुरली वाचायला पण लागलो. आणि मग काही दिवस खूप आली निलंगा वाशी सर्व, आणि नंतर ते थोडेसे ड्रॉप झाले आणि त्या बहिणी निघून गेल्या आणि मलाच म्हणे तूच वाचून दाखवत जा मुरली. किरायाने घेतलं होतं घर, मग मीच वाचायचो. तर अशा प्रकारे मी या ईश्वरी सेवेमध्ये लागलो. मग नंतर आपल्या उदगीरला ब्रह्मकुमारी विद्यालयाचं एक मोठं बिल्डिंग बनवायचं कार्य होतं, तर त्यांनी मला तिकडं सेवेला बोलवलं. मग त्या सेवेत मी गेलो सेवा करायला. सेवा म्हणजे शारीरिक सेवा, ज्ञान सांगायची सेवा. आमच्या सगळ्या म्हणजे भागामध्ये सगळीकडे मला पाठवायचे, कारण की मी जो बोलतो तर ते मी नाही बोलत, ते बोलणारे परमात्माच आहेत असं मी स्वतःला समजतो. आणि ती मी जे बोलतो ते लोकांना खूप आवडतं आणि मला सोडतच नाही लोक सगळीच आत्तापर्यंत मी. आणि मी आता माउंट आबूला पण आहे, तर या क्षेत्रामध्ये आहे. माउंट आबूमध्ये मी म्युझियम बनवण्याच्या क्षेत्रात गेलो. म्हणजे परमात्म्यानेच मला तिकडे हे केलं म्हणा, त्यांनी मला ऑफर केली, आप इस सेवा में आ जाओ. तर त्या ठिकाणी मी म्युझियम अमृतसरला 1995ला मी अमृतसरला गेलो म्युझियम बनवायला. लॉरेन्स रोड. आमची दादी चंद्रमणी, जशी दादी प्रकाशमणी आहे तशाच प्रकारे दादी चंद्रमणी म्हणजे पंजाबची शेरणी म्हणतात त्यांना. आणि त्यांचा माझ्या ब्रह्मकुमारी जीवनामध्ये येण्याचा त्यांचा पण एक वाटा आहे. म्हणे त्या उदगीरवरून तिकडं उस्मानाबाद जात होत्या तेव्हा त्या रोडनी जात होत्या, कासार शिशी रोडनी. त्यांनी आमच्या गावाला पाहिलं, निलंगा गावाला. म्हणे आपने इसमें सेवा नहीं किया क्या? म्हणे नहीं किया. तर बोले सभी मिलके इसमें सेवा करो.
त्यांचा तो शब्द सगळ्या सोमप्रभा दिदी आनंदा दिदींनी पाळला आणि त्यांच्या शब्दावरनं तिथं सेवा सुरू झाली आणि त्या सेवेतनं मी एकच निर्माण झालो. पहिला 1995 साली म्हणजे 1990 साली मी विद्यालयाच्या ज्ञानाला संपादन केलं आणि ते बांधकामाची सेवा केली. नंतर 92-93 साली मी 11वी-12वीला होतो, तर त्यावेळी भूकंप झाला आणि थोडंसं काम इथलं बिल्डिंगचं अर्थाअभावी थांबलं होतं. तर मला तिकडे भूकंपामध्ये सेवेला पाठवलं होतं महानंदा दिदीनी. आणि त्या ठिकाणी मी जितके भूकंपातले जेवढे 50 गाव आहेत त्या सगळ्या गावामध्ये मी गेलेलो आहे. सगळ्या गावामध्ये जाऊन सनी प्रदर्शनीचा सेट लावायचा सांगायचं आणि झोपड्या कुठं पण मंदिरामध्ये पत्र्यातच होत सगळे गाव पहिलं. मग त्या पत्र्यातच झोपायचं आणि तिकडं ते आमचे एक भाई होते तिथे सुग्रीव भाई म्हणून सुग्रीव कोळे म्हणून ते बुलट होता त्यांच्याकडं. ते बाबाचे बच्चे झाले आणि ते मला रोटी वगैरे घेऊन यायचे आणि मी पुढे चाल आज इथं तर उद्या त्या गावात उद्या त्या गावात अशी सगळी गावं मी सेवा बाबांनी माझ्याकडून करून घेतली. मी केलो असं म्हणत नाही. विहिरीवरती आंघोळ करायचं, हँडपंपवरती आंघोळ करायचं, शेडमध्ये झोपायचं आणि सगळ्या गावामध्ये मी फेरी मारली. आणि त्या गावामधनं आज मी माझं सौभाग्य समजतो की 4 ब्रह्मकुमारी तयार झाल्या. एक आहे आपल्या अहमदपूर सेवा केंद्राच्या इंचार्ज छाया बहिणी आणि लुनकरण सरला एक आहेत बिकानेर लुनकरण सर, त्या ठिकाणी सत्यवती बहिणजी, सुलक्षणा बहिणजी, अशा 4 ब्रह्मकुमारी बहिणी त्या भूकंप क्षेत्रामधून त्या दुःखाच्या काळामधून जेव्हा मी जायचो ना तिकडं आणि मी बसमधून उतरायचो तर लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं बरं का. त्यावेळी लय दुःख होतो. कोणाचं कोण मेलं, घर नाही काय नाही, लोक पत्र्यामध्ये राहायचे आणि ते असे करायचे प्रल्हाद भाई आले. एवढं म्हणजे मी त्यांचे जे मुरली ऐकायचे बाबाचे महावाक्य ऐकायचे तर त्यांच्या डोळ्यात नुसतं पाण्याच्या धाराच म्हणजे एवढं म्हणजे त्या ठिकाणी लोकांना दुःख होतं ना, ते दुःख हरण्याचं काम बाबांनी माझ्याकडून करून घेतलं. आणि 95 साली आमच्या माउंट आबूला पहिला प्रोग्राम त्या ठिकाणी झाला शांतीवनला टेंट मध्ये. म्हणजे शांतीवन म्हणजे बनलं नव्हतं तर बाबांनी माउंट आबूला यायचे परी पहिलं. 95-94 बाबांनी सांगितलं मी खाली येणार, तुम्ही तयारी करा. मग सगळे टेंट मध्ये बनवलं होतं आणि आमच्या उदगीर आणि अंबाजोगाई क्षेत्रावरून 2 बसेस आम्ही इथून काढल्या होत्या आणि त्या बसेस मध्ये मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी स्टेजवरती मूर्त्या लावल्या होत्या बाबांच्या वगैरे. तर त्याने म्हटलं हे मूर्त्या ज्या आहेत ते स्टोर मध्ये ठेवायच्या आहेत, कार्यक्रम संपला आहे तर तू कोणीतरी इकडे मदतीला या. तर मी गेलो मदत करायला. मी 15 वर्षाचा लहान मुलगा होतो. तर त्यांनी मला म्हटलं तू माझ्याकडे सेवेला राहा. ते मोहन भाई म्हणून होते त्याचे इंचार्ज. तर म्हणे तुम्ही आमच्या टीचरला सांगा. तर त्यांनी सांगितलं आणि स्वतःहून मला त्यांनी ऑफर केली आणि म्युझियम बनवण्याच्या सेवेमध्ये मी या ठिकाणी राहिलो. आणि लॉरेन्स रोड अमृतसरला पहिला म्युझियम बनवायची सेवा माझ्याकडनं झाली. जालोर राजस्थानमध्ये जालोर आहे त्या जालोर मध्ये सुद्धा म्युझियम बनवले. माउंट आबूला जे आमचे 2 म्युझियम आहेत, ज्ञान सरोवरला आहे, नक्की लेकला घोडा स्टँडला एक म्युझियम आहे, बाबांनी बनवलं होतं जुनं ब्रह्मा बाबांनी. आणि त्याचा एक नवीन रूम आम्ही त्या ठिकाणी तयार करण्याचं निमित्त बनलो. आणि शांतीवनला सध्या ओम आहे मोठं ओमच्या खाली म्युझियम आहे, ते आम्ही त्या ठिकाणी बनवलं. आणि मेजॉरिटी सगळ्या दादी म्हणजे जानकी दादी, चंद्रमणी दादी, मनोहर दादी आली. म्हणे मोहन भाई म्हणे तू शॉर्ट मध्ये सांग यांना म्हणे नाही बोले मैं सब सुनूंगी, कुर्सी लाव इधर रखो मैं सब सुनूंगी. एक मॉडेल्सचं सगळं मला माहिती आहे ना, म्हणजे मीच ते सगळं बनवलेलं आहे. मग ते एक मॉडेलची माहिती सगळी मनोहर दादीने ऐकली आणि त्यांना इतकं चांगलं वाटलं 2 घंटे. आणि त्यांनी मला अशा प्रकारे कितना मीठा बोलता है रे, कितना अच्छा बात सुनाया मेरे को करके मेरे को प्यार किया. तो बाबा कशी सेवा करून घेतात हे आपण तर निमित्त असतो, पण करण करावन हार.
परमपिता परमात्मा शिव बाबा कशा प्रकारे कार्य करवतात. आता माझा आता वय झाले 50 वर्ष, वाटत नाही ना? तर म्हणजे 94 पासून मी त्या ठिकाणी आहे. आणि तर आमच्या उषा दिदी आमच्या सोबत आहेत सध्या, येत आहेत आपल्या पुढे मागे. दिवसभर मी म्युझियम सांगायचो, पण माझे पायच नाही दुखायचे. आणि काय जे कोणी येणार ते मला म्हणे प्रल्हाद भाईकडूनच आम्हाला समजून घ्यायचं पूर्ण. म्हणजे त्या पूर्ण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जी सांगण्याची शैली आहे ते प्रभावित व्हायचे, खूप मजा यायची. आणि मला सांगायला पण मजा यायची आणि त्यांना ऐकायला पण मजा यायची. तर अशी म्हणजे आता मग नंतर आम्ही काय केलं, उषा दिदी आमच्या आहेत ना, त्या स्लाइड वर सांगत असतात. पहिलं त्या स्लाइड वर सांगायच्या, रामायण महाभारत पीपीटी बनवून ते स्लाइड मूव्ह करायच्या. तर पण मी पण म्हटलं मी पण आता स्लाइडवर सांगतो म्हटलं. आणि मग आमच्या एरियातले एका भाईंनी आम्हाला प्रोजेक्टर गिफ्ट दिला, लॅपटॉप गिफ्ट दिला. आणि त्यावर उषा दिदी आणि आमचे जळगावचे सुपुत्र विजयभाई, विजय पांडे यांनी खूप मदत केली आणि मला ते सगळं शिकवलं. आणि मी त्यावरती स्लाइड शो तयार केला आमच्या ज्या म्युझियम वरती. सगळ्या म्हणजे मॉडेल्सचं एक नवीन रूप म्हणजे स्लाइड शो, अनेक प्रकारचे स्लाइड्स तयार करून त्यावर मी रिमोटनी स्लाइड मूव्ह करायचो आणि त्यावर मी बोलायचो. ते पण लय गाजलो, लय आवडलो लोकांना, भयंकर आवडलो. ते म्हणे आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. मग ते मी विजयभाईला सांगितलं. तर एके दिवशी रात्री विजयभाईनं 12 ते 2 रात्री 12 ते 2 आमच्या उषा दिदीने अमेरिकन कॅमेरा आणला होता. त्यावेळी कॅमेरे बी एवढे नव्हते ना. आणि त्यामध्ये त्यांनी माझा व्हिडिओ शूट केला ग्रीन पडदा लावून त्यांनी क्रोमामध्ये. आणि त्यामुळे व्हिडिओ एकदम फर्स्ट क्लास झाला. आणि त्यावरती मग मी सगळं ते स्लाइड्स सगळ्या सेट केल्या. आणि आता सध्या माझा व्हिडिओ शो माउंट आबूला गेट नंबर 1 शांतीवनला चालू आहे सध्या. आणि रोज मी तिथं आपलं रूम त्यामध्येच मी बसतो, म्हणजे चालू करतो वगैरे बंद करतो, सगळे आले त्यांना बसवतो. आणि ऑफिशियल डिपार्टमेंट म्हणजे म्युझियमच आहे खाली शांतीवन ओम म्युझियम. म्हणजे आपल्या ब्रह्मकुमारीमध्ये जे डिपार्टमेंट सरेंडर, आणि त्यामध्ये आम्ही या जे सुनामी आले ना, सुनामी मध्ये हे तयार केला आम्ही व्हिडिओ शो. आणि आता सध्या ते मस्त चालू आहे आणि सगळ्यांना खूप आवडतं. आणि पूर्ण भारतामध्ये, भारताच्या बाहेर सगळीकडे ते पेनड्राईव्ह मध्ये वगैरे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी दाखवतात. मोठ्या मोठ्या LED व्हॅन्स आहेत, त्या व्हॅन्स वरती ते दाखवतात. तर अशी बाबा सेवा आता सध्या आपली सेवा नरेंद्र मोदी पर्यंत सुद्धा पोहोचली. व्यसनमुक्ती जी गाडी आपण बनवली ते माझ्याद्वारेच बाबांनी त्या ठिकाणी संकल्पना केली. करोना कालमध्ये एक भाई माझ्याकडे आले, जम्मूचे देवेंद्र भाई म्हणत त्यांचं नाव आहे, रोड कन्स्ट्रक्शन इंजिनियर आहेत, ठेकेदार. तर त्यांनी म्हटले तुम्ही जे असा रूम बनवलाय ना तो मी आमच्या तिकडे जम्मूत बनवतो म्हटले. म्हटलं भाईजी तुम्ही एका ठिकाणी, आता इथं आमच्याकडं बाबांचं घर आहे तर नियमित प्रोग्राम चालतात, लोक येतात. आता तुमच्याकडे रोज कोण येणार, तर तुम्ही अशी एक गाडी बनवा. तर करोना काळमध्ये त्यांनी गाडी बनवली, LED स्क्रीन, 40 लाखाची गाडी बनवली, मिनी बस इतका मोठा LED स्क्रीन आणि एका साईडला कुंभकर्ण. आणि त्याची सेवा आपल्या पहिलं महाराष्ट्रात सुरू झाली, कारण की जम्मू बंद होतं त्यावेळेस. महाराष्ट्र एरियामध्ये, पुणा एरियामध्ये, कोल्हापूर एरियामध्ये ती फिरली, नंतर जम्मूला गेली. पण तिकडं पहाडामध्ये वळणायला त्याला त्रास व्हायचा. मग नंतर त्यांनी बोलेरोवर बनवली, बोलेरो गाडीवर त्यांनी ते बोलेरोची चेसिस खरेदी करून त्यांनी बनवली. आता ते पण खूप 4-5 गाड्या बनवल्या पूर्ण भारतामध्ये. सध्या म्हणजे मागच्या शिवरात्रीला 3 लाख त्यांनी माझ्या अकाउंटमध्ये पाठवले. म्हणजे सगळ्यांची पुस्तकं तुम्ही पाठवा मला, शिवसंदेश. मग त्याच्यात मी फ्री वाटतो म्हणजे आम्हाला काय तुम्ही दिले, आम्ही ते सगळं पॅक करून गाडीमध्ये पाठवलं. तर कुंभमेळ्यामध्ये पण आपल्या गाडीचंच सगळं सेवा होती.
सगळीकडे ती गाडी फिरून फिरून बाबांचा परिचय द्यायची, शिव परमात्म्याचा परिचय द्यायची. तर असं सौभाग्य आहे, कारण की आता वेळ खूप कमी आहे, अंतकाळ जवळ आलेला आहे. आणि अंतकाळ म्हणजे परिवर्तनाचाच काळ आहे ना. म्हणजे आपण आता हा कलियुग क्रॉस करून राहिलो आणि सतयुग सुरू होते. आता सतयुगामध्ये जाण्यासाठी ना आपल्याला देवता बनलं पाहिजे. आता सकाळी उठतो, आंघोळ केले पाहिजे ना, दात घासली पाहिजे आणि आंघोळ वगैरे केलं तरच आपण म्हणजे फ्रेश होणार ना आणि आपण चांगलं काम करू शकू. तर तशाच प्रकारे आता परमपिता परमात्मा जे आहेत ते आपल्याला हे ज्ञान देत आहेत. कारण की आपल्यामध्ये आता वॉइसेस आले आहेत. वॉइसेस म्हणजे विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. त्यामुळं आपण आशे झालेलो आहोत. परंतु आपण सुंदर होतो, फार सुंदर होतो. म्हणजे देवी देवतांचे चित्र पाहतो ना आपण, किती सुंदर होतो. म्हणजे म्हणतात ना फेस इंडेक्स इन द माइंड. म्हणजे आतमध्ये जे विचार पॉझिटिव्ह असतील, चांगले असतील, शुद्ध असतील, तर काय म्हणजे आपला चेहरा पण एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणार, तेजस्वी दिसणार आणि सुंदर होणार. आता हे सगळं म्हणजे काय कसं म्हणजे एक हे आहे, मिरॅकल आहे. कारण की आपण खूप चांगले विचार करत आपण पूर्ण लाईफ घालवली आणि त्यावरच आपलं हे जे रूप आहे ते तयार होतो. किती वंडर आहे ना, किती वंडर आहे ना. तर आपल्या आता जे रूप म्हणजे आपलं देवता रूप तयार करण्यासाठी बाबा हे शिक्षण देतात. पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ना, सगळ्यांविषयी चांगले विचार, सहनशीलता, हर्षणमुक्ता, सगळी दैवी गुण, 16 कला संपूर्ण, मर्यादा पुरुषोत्तम, अशी दैवी गुण आपल्यामध्ये यावीत म्हणून आपल्याला बाबा हे ज्ञान देत आहेत. त्या ज्ञानाला आपण आचरणात आणलो ना, मग आपला पुढचा जन्म सार्थक आहे बरं का. म्हणजे काय, आता हा शरीर संपणार, मग आपल्याला देवता शरीर भेटणार. कारण की आता विनाश आहे. यदा यदा ही धर्माचे ग्लानिर्भवते भारत, म्हणजे धर्माची ग्लानी झालेली आहे आणि सतयुग येणार आहे बरं का. हे म्हणजे चेतावणीच आहे म्हणा, चेतावणी म्हणा की रिक्वेस्ट म्हणा, पण होणार म्हणजे संपणार आणि नव्याने सुरू होणार. त्यासाठी आपल्याला आपल्या सगळ्या जे श्रोते आहेत त्यांना एकच विनंती, मी तुमचा भाऊ आहे, तुमचा जीवलग आहे. तर तुम्ही नंतर म्हणायला नको किंवा परमेश्वर धर्तीवर आले आणि आपण त्यांना ऐकलं नाही किंवा त्यांचं ज्ञान ऐकलं नाही किंवा त्यांना जीवनात धारण केलं नाही आणि तुम्हाला ते भेटलं आणि तुम्ही काय आम्हाला सांगितलंच नाही, असं म्हणायला नको. त्यासाठी आम्ही हे कळकळीची विनंती करतो की तुम्ही ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये यावे आणि ज्ञान संपादन करावे आणि आपल्या जीवनाला देवत्वाकडे न्यावे आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत, आपला विश्व सुखी समृद्ध व्हावा. आणि त्यावरनं अजून सुद्धा परमात्म्याच्या स्मृतीनं आपण आपलं जीवन श्रेष्ठ बनवूया आणि भारताला स्वर्ग बनवूया. धन्यवाद.